नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण AICTE आणि UGC या दोन अत्यंत महत्त्वाच्या जे काही अपेक्स बॉडी आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर जे विद्यार्थी IIT गट ब ची तयारी करत असतील येणाऱ्या, तर त्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे, जर आपले लेक्चर वगैरे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि एक सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळेजण जॉबवाले असतात. मी पहिलेही सांगितलं की माझ्या लेक्चरचा बऱ्याच धडा सांगतो की या परीक्षेची तयारी करणारे जवळपास 99% विद्यार्थी हे जॉब करणारे आहेत. तर मग त्या विद्यार्थ्यांना फक्त वेळ कधी मिळतो, तर जनरली हा रविवारचा दिवस त्यांना अभ्यासासाठी व्यवस्थित मिळतो. अदरवाईज कसं असते की मग तो जॉबमध्ये बिझी असल्यामुळे तो तेवढा वेळ देऊ शकत नाही, किंवा दररोज जरी आपण म्हणलो तरी बऱ्याचदा होत नाही त्या गोष्टी. कारण की बऱ्याचदा थकून आलेला असतो, ट्रॅव्हलिंग असते किंवा कामाचं दुसरं काहीतरी वर्कलोडचं टेन्शन असते, तर आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही. तर त्यामुळे रविवारचा जो काही दिवस असते तो आपण युटिलाइज करायचा असते. म्हणजे रविवारी आपलं भरपूर वाचन झालं पाहिजे, तरच तो आपण सिलेबस कव्हर करू. अदरवाईज मग ते गोंधळ होणार, सिलेबस आपल्याला ते सगळं कव्हर होणार नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की रविवारचा दिवस दिसला की आपलं साधारण 6-7 तास तरी आपण त्या गोष्टीसाठी लक्ष देणं गरजेचं आहे. तर कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण सुरुवात करू. तर पहिला आहे आपलं AICTE. एक मिनिट, मला थोडस या स्क्रीनवर घेऊ द्या. हा, ठीक आहे. आता बघा की हे थोडंसं लेक्चर मोठं असेल, परंतु हे दोन्ही महत्वाचे इन्स्टिट्यूट आपल्यासाठी, किंवा अपेक्स बॉडी UGC आणि AICTE. तर कुठेही असं बोर व्हायचं म्हणजे कंटाळा जरी आला, काही गोष्टी कशा असतात, कंटाळा जरी आला तरी आपण पूर्ण लेक्चर बघायचं असते. कारण की मी पहिले सांगितलं माझ्या लेक्चरला की स्पर्धा परीक्षेत असं धरसोड, म्हणजे आपण काही विद्यापीठाची एक्झाम देणारे विद्यार्थी नाहोत. म्हणजे बाबा काहीतरी थातुर मातुर केलं, पडवापडवी केलं युट्यूब लेक्चरला, किंवा काहीतरी थातुर, तसं नाही. इथं तर आपल्याला ते सगळी आवडीनिवडीचा प्रश्न नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं व्यवस्थित समजून घ्यावीच लागणार आहे. तर त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी लेक्चर असं पूर्ण पाहायचं. मी काय सांगितलं की पहिले इथं आवडीनिवडीचा प्रश्न नाही, आपल्याला खूप मोठे 20 युनिट दिलेले आहे. आणि स्कोर कधी वाढेल, जेव्हा तुम्ही म्हणजे 20 युनिट दिले, सिलेबस अवघड आहे का, तर नाही. सिलेबस फार कॉम्प्लिकेटेड आहे का, तसंही नाही. परंतु जे काही कंटेंट आहे त्यांचा म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे. अवघड जरी नसला, पण जोपर्यंत आपण सगळ्या पॉईंटला किंवा सगळ्या बीटला टच करणार नाही, तोपर्यंत तो साधा साधा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला टॅकल होणार नाही. आणि ऑब्जेक्टिव्ह नुसतं टॅकल होऊन फायदा नाही. तर आपले साधारण 80 ते 85च्या पुढे ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले तरच आपण स्पर्धेत राहतो. अदरवाईज 80च्या खाली आले तरी आपण तळ्यात मळ्यात राहतो. म्हणजे त्याच्यामुळे सेफ झोन मध्ये आपल्याला राहण्यासाठी 80च्या समोर आपले ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले पाहिजे. तर त्या दृष्टिकोनानं आपल्याला सर्व बीटला टच करणं गरजेचं असते. त्यामुळे आता मी हे सांगायला काही फार मोठा ज्ञानी नाही, पण जे काही माझा स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, किंवा जे काही 4-5 वर्ष मी स्पर्धा परीक्षेला स्वतः शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे हे सांगतो. म्हणजे नाहीतर तर तुम्हाला वाटेल सर कुठं काय तुम्ही काय फार ज्ञानी लागले का, तशातला भाग नाही. जाऊ द्या, तो चर्चेचा वेगळा विषय आहे. लगेच आपण टॉपिकला सुरुवात करू. AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. आता बघा, स्थापना कधी झाली, 1945ला. त्याच्याच अगोदर रेकमेंडेशन कोणाची, सार्जंट कमिटी आली होती 1944ला. आणि त्या सार्जंट कमिशनच्या अहवालाच्या रिपोर्टद्वारे किंवा अहवालाच्या आधारित AICTE स्थापना झाली होती 1945ला. आता AICTE स्थापना लक्षात जर राहत नसेल तर बघा, AICTE या नावात 5 अल्फाबेट आहे ना, AICTE. तर 5 शब्द आहे, तर 45 असं मी 5 वाटीची लक्षात ठेवतो. जसं मी UGCच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, UGC मध्ये 3 अल्फाबेट आहे. तर 1953ला UGC स्थापना झाली होती. नंतर आता AICTE स्टॅच्युटरी बॉडी आहे, कारण की त्यासाठी सेपरेट ऍक्ट तयार झाला होता, AICTE ऍक्ट 1987. कारण की NEP त्याच्या अगोदर पॉलिसी आली होती, आणि त्याच्याच अनुषंगाने 1987ला AICTE ऍक्ट म्हणजे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे, कारण की ते कायद्याने तयार झालेली आहे. आता त्याचा मोटो काय, योग कर्म सुकौशल्यम, हे मोटो आहे त्याचा. चेअरमॅन आहे सध्या प्रोफेसर योगेश सिंग, हेडक्वार्टर दिल्लीला. आता रोल ऑफ AICTEचा काय काय रोल आहे. स्टॅच्युटरी अथॉरिटी फॉर प्लॅनिंग, फॉर्म्युलेशन अँड मेंटेनन्स ऑफ द नॉर्म्स ऑफ स्टँडर्ड, क्वालिटी अशुरन्स थ्रू अक्रेडिटेशन. नंतर फंडिंग इन द प्रायोरिटीज एरियाज, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. आता इथं फंडिंग म्हणल्यावर काय, शिक्षकाचा पगार वगैरे असं काही कॉमेडी ऑप्शन आलं की ते बाद करायचं. शिक्षकाचा पगार AICTE देत नाही, हे लक्षात घ्या. नंतर मेंटेनिंग पॅरिटी ऑफ सर्टिफिकेशन अँड अवॉर्ड. नंतर द मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन द कंट्री. या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त शिक्षकाचा पगार वगैरे काही आलं तर ते कॉमेडी ऑप्शन कट करायचे, बाकी सगळं आपण करेक्ट करणार आहोत.
नंतर आता AICT स्कीम फॉर फॅकल्टी शिक्षकासाठी कोणता पहिले आहे अटल. हे अटल वगैरे काय तर AICT ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी. अटल साध्या सोप्या भाषेत हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. म्हणजे ज्याला आपण FDP म्हणतो, AICT ह्या कंडक्ट करते. आणि त्याचं फुल फॉर्म आहे AICT ट्रेनिंग अँड लर्निंग. हा FDP म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो. नंतर आता अटल टिंकरिंग लॅब आणि अटल प्रोग्राम याच्यामध्ये फरक आहे. अटल टिंकरिंग लॅब जर असला तर ते यांनी चालू केलेलं आहे, नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आहेत त्या. आणि नुसतं अटल जर आलं तर हे AICTचं आहे. अटल टिंकरिंग लॅब आली तर AICTचं नाही, ते नीती आयोगाचा कन्सेप्ट आहे. आणि अटल टिंकरिंग लॅब कशासाठी? टू प्रमोट द क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल अमॉंग द स्टुडंट. हे विद्यार्थ्यांसाठी अटल टिंकरिंग लॅब. आणि अटल जो आहे वरचा तो FDP आहे, AICTनं सर्व केला, तो टीचरसाठी आहे. नंतर DSP डिस्टिंग्विश प्रोफेशनल स्कीम. याचा अर्थ काय की इंडस्ट्रीमधले जे काही इंडस्ट्री एक्सपर्ट काय करायचं आहे, टेक्निकल एज्युकेशन मध्ये आणायचे. आणि जे काही इंडस्ट्रीचा अकॅडमिक आणि जे काय इंडस्ट्री गॅप आहे तो ब्रिज करायचा किंवा काही प्रमाणात भरून काढायचा. म्हणजे काय, इंडस्ट्रीतले एक्सपर्ट टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन थोडंसं त्यांचं नॉलेज शेअर करतील आणि त्याच्याद्वारे इंडस्ट्री आणि जो काही इन्स्टिट्यूटचा जो काही गॅप आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी DPS योजना आलेली आहे. नंतर कोणती आहे? IBIP म्हणजेच काय, AICT इंटर इन्स्टिट्यूशनल बायोमेडिकल इनोव्हेशन प्रोग्राम. म्हणजे आता बघा, हे साधं वाक्य त्याचं काय आहे की फोस्टरिंग द कोलॅबोरेशन बायोमेडिकल रिसर्च अँड इनोव्हेशन अमॉंग द टेक्निकल इन्स्टिट्यूशन हेअर स्ट्रक्चरल ओव्हरव्ह्यू. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं की बायोमेडिकल क्षेत्रातले आणि टेक्निकल मधले दोघांचं कोऑर्डिनेशन करायचं, हे साधं साधं. आणि म्हणजे कोलॅबोरेशन किंवा कोऑर्डिनेशन करून दोघांचं की नॉलेज शेअरिंग करणे, त्यासाठी IBIP योजना आहे. नंतर QIP क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. आता बघा, ह्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम 1970 साली सुरू झाला. हा सुद्धा एक्सपर्टाइज अँड कॅपॅबिलिटी अपग्रेड म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम सारखाच आहे. क्वालिटी इक्विपमेंट प्रोग्राम कोणकोणत्या डिप्लोमा आणि डिग्री लेवल इन्स्टिट्यूटचे कंट्री मधले जे काय आहे ते टीचर तिथं जाऊन थोडं आपलं नॉलेज अपडेट करणे किंवा एक्सपर्टाइज आपल्या जे काय म्हणजे काय असतं की जुना तोच तो सिलेबस करून टीचरला जे काही नवीन टेक्नॉलॉजी वगैरे हे समजत नाही, तेव्हा नवीन त्याला त्याचं अपग्रेडेशन होण्यासाठी किंवा त्याचं एक्सपर्टाईज येण्यासाठी हा QIP म्हणजे क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम हा AICTनं सुरू केलेला आहे. नंतर क्वांटम टेक्नॉलॉजी हा सुद्धा AICTचा प्रोग्राम आहे. क्वांटम टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, जो काही डिजिटल कम्प्युटर बीटवर न चालता क्यू बीटवर चालणे, तर त्याला क्वांटम कम्प्युटर म्हणतो. तर त्यासाठीही म्हणजे काय करायचं आहे, क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंटला एम्पॉवरमेंट करणे, हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. नंतर समर्थन योजना आहे. द इंटर्नशिप कनेक्ट प्रोग्राम बाय AICT is a special initiative aimed to providing high impact short-term internship opportunity for the student in Jammu Kashmir, Ladakh, Andaman Nicobar and नॉर्थ ईस्टर्न स्टेट. या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांना इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी देणे आणि त्यांचं टेक्निकल नॉलेज अपग्रेड करणे, यासाठी द समर्थन ही AICTची योजना आहे. नंतर वाणी प्रोग्राम AICTचा व्हायब्रंट ॲडव्होकॅसी फॉर द ॲडव्हान्समेंट अँड नर्चरिंग ऑफ इंडियन लँग्वेज. म्हणजे जे काय आहे की जे 22 भाषा आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी, जे भारत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 22 भाषा दिलेल्या आहे, त्या 22 भाषांचा प्रसारण करणे किंवा प्रसार करण्यासाठी हा वाणी प्रोग्राम सुरू झालेला आहे. नंतर AICT यशस्वी योजना कशासाठी आहे? यशस्वीचा फुल फॉर्म आहे यंग अचिव्हर स्कॉलरशिप अँड होलिस्टिक अकॅडमिक स्किल व्हेंचर इनिशिएटिव्ह. 2024 ला सुरू झालेली होती. त्याचा उद्देश काय आहे की सिकिंग द ऍडमिशन ऑफ द कोर ब्रांचेस इन इंजिनिअरिंग इन ऑर्डर टू अचीव स्टुडंट टू परस्यू इंजिनिअरिंग एज्युकेशन ॲट डिप्लोमा अँड UG लेवल. कोर ब्रांचेस म्हणजे कोणते असतील? इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल आणि कम्प्युटर या 5 कोर ब्रांचेसचा प्रसार करण्यासाठी किंवा इंजिनिअरिंग मध्ये त्या कोर ब्रांचेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही यशस्वी योजना आहे. म्हणजे काय, ते डिप्लोमा असू द्या किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असू द्या, तर त्यासाठी ही यशस्वी योजना AICTची आहे. नंतर प्रगती स्कॉलरशिप. स्कॉलरशिप कंटिन्युअन्सी इज अवॉर्डेड मेरिटोरियस गर्ल टेकिंग द ऍडमिशन AICT अप्रूव्ह टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे त्या प्रगती कोणासाठी? मेरिटोरियस मुलींसाठी ही प्रगती नावाची योजना आहे. नंतर सक्षम स्कॉलरशिप योजना ही कोणासाठी आहे? डिफरन्शियली एबल स्टुडंट टेकिंग ऍडमिशन
कोणतं पॉलिटेक्निक असू द्या, इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी 50,000 रुपयाची ती सक्षम योजना. म्हणजे फक्त काय करा, सक्षम योजना कोणासाठी आहे बघा, प्रगती कोणासाठी आहे, मेरिटोरियस मुलींसाठी आहे, सक्षम योजना कोणासाठी आहे, डिफरंटली एबल स्टुडंटसाठी आहे. नंतर प्रेरणा कोणासाठी आहे, तर SC ST स्टुडंट परसुईंग हायर एज्युकेशन अँड इम्प्रूव्हिंग देअर चान्सेस. नॅशनल लेवल म्हणजे गेट असू द्या, कॅट असू द्या, कोणती आणखी दुसऱ्या एक्झाम असू द्या, तर त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळवण्यासाठी SC ST विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा एक्झाम जे काय स्कीम आहे हे सुरू करण्यात आलेली आहे. नंतर कर्मा योजना आली एक. कर्मा म्हणजे काय, कौशल्य ऑगुमेंटेशन अँड रिस्ट्रक्चरिंग मिशन ऑफ AICT, ज्याला कर्मा योजना म्हणतात. मेन ऑब्जेक्टिव्ह काय कर्मा या योजनेचा, कर्मा स्कीम इज प्रोव्हाइड स्किल ट्रेनिंग बेस्ड ऑन द नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क सो दॅट लर्नर गेन द इंडस्ट्री रिलेटेड प्रॅक्टिकल स्किल. प्रॅक्टिकल म्हणजे इंडस्ट्रीच्या रिलेव्हंट जे काही प्रॅक्टिकल स्किल आहे ते देण्यासाठी ही कर्मा योजना आहे. आणि त्याच्यामध्ये बघा कोणासाठी असते ती, स्कूल ड्रॉप आउट स्टुडंट असू द्या, स्टुडंट परसुईंग डिग्री डिप्लोमा कोर्स असू द्या, स्कूल स्टुडंट, CBSE किंवा स्टेट बोर्ड हू लिव्ह नियर द इन्स्टिट्यूट, या सगळ्यांसाठी ही कर्मा योजना आहे. नुसतं इंजिनिअरिंग साठी नाही किंवा पॉलिटेक्निक साठी नाही. म्हणजे काय करायचं, कर्मा योजना म्हणजे काय, त्याचं कौशल्य बिल्ड करणे किंवा स्किल बिल्ड करण्यासाठी. आणि ते कौशल्य कशासाठी, इंडस्ट्रीच्या रिलेव्हन्स असले पाहिजे. उगाच कौशल्य कोणतेही कौशल्य शिकून नाही, तर इंडस्ट्रीच्या रिलेटेड जर कौशल्य असेल तर त्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून कर्मा योजना AICT न सुरू केली होती, म्हणजे सुरू केलेलीच आहे. नंतर बघा NBA, नेहमी आपण शब्द ऐकतो की नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन, NBA. आता 94 ला NBA ची स्थापना झाली. नंतर इस्टॅब्लिश बाय AICT नाही, म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सी आहे की NBA. आता त्याचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्लीला आहे. की पॉईंट, NBA अक्रेडिट प्रोग्राम नॉट द इन्स्टिट्यूट, म्हणजे ते कॉलेजला अक्रेडिटेशन देत नाही, तर त्या प्रोग्रामला देते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या प्रोग्रामला NBA अक्रेडिटेशन देते. जर कॉलेजला अक्रेडिटेशन द्यायचं तर ते NAAC असते. जर त्या स्पेसिफिक प्रोग्रामला जर म्हणजे NBA जर मेकॅनिकल आले असेल तर ती MBA ही मेकॅनिकल ब्रांचला दिलेली असते, कॉलेजला नसते. कॉलेजला आहे NAAC ग्रेड असते, म्हणजे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीसाठी NAAC ग्रेड असते. तर स्पेसिफिक प्रोग्रामसाठी NBA असते, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर NBA, जर कॉलेजसाठी असेल तर NAAC, युनिव्हर्सिटी असेल तर NAAC. It evaluates the quality and standard of technical program offered by the institute. Accreditation given based on the outcome OB, ज्याला आपण म्हणतो outcome based learning and quality parameters. नंतर program accreditation by NBA. NBA accredit the following types of program: डिप्लोमा म्हणजे डिप्लोमासाठी असते, नंतर UG किंवा अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठी NBA असते. फील्ड कोणकोणते असते, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर, अप्लाइड आर्ट्स, क्राफ्ट, कम्प्युटर ऍप्लिकेशन, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम. नुसतं MBA इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक साठी आहे का नाही, त्याच्यात फार्मसी असू द्या, आर्किटेक्चर असू द्या, अप्लाइड आर्ट्स क्राफ्ट असू द्या, कम्प्युटर ऍप्लिकेशन, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम, या सगळ्यासाठी NBA असते. नंतर सगळ्यात महत्वाची UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, ज्याला आपण म्हणतो. एक मिनिट, थोडस स्क्रीन वर घेऊ द्या मला त्याला. हा, आता UGC स्थापना 1953 ला. जसं मी सांगितलं की UGC मध्ये 3 अल्फाबेट आहे. 3 अल्फाबेट असल्यामुळे मी असं 53 लक्षात ठेवत असतो. AICT मध्ये 5 अल्फाबेट आहे, AICTE, तर 5 अल्फाबेट आहे. म्हणजे AICT ची स्थापना 1945 ला झाली होती. AICT ला जे AICT ऍक्ट आहे 87 आहे. UGC ऍक्ट कधीचा आहे, 56 चा आहे. UGC स्थापना कधी झाली, 53, परंतु ऍक्ट 56 चा आहे. नंतर हेडक्वार्टर त्याचं दिल्लीला आहे. मोठं काय, ज्ञान विज्ञान विमुक्त आहे, हे मोठं आहे. नंतर सध्याचे चेअरमॅन विनीत जोशी आहेत. 6 रिजनल सेंटर कोणतं, हैदराबाद, पुणे, कलकत्ता, भोपाळ, गुवाहाटी आणि बँगलोर येथे 5-6 जागा ठिकाणी त्याचं रिजनल सेंटर आहे. मी असं लक्षात ठेवतो, HP चा कॉम्प्युटर आहे, त्याचा KB आणि GB डेटा आहे त्याच्यामध्ये. H म्हणजे काय, हैदराबाद आहे. P म्हणजे काय, पुणे आहे. K म्हणजे काय, कलकत्ता. B म्हणजे भोपाळ. G म्हणजे गुवाहाटी आणि B म्हणजे बंगळुरू. HP, KB आणि GB असं लक्षात ठेवायचं. नंतर मेन रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या आहेत, की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द UGC, कोऑर्डिनेशन ऑफ हायर एज्युकेशन अमॉंग द युनिव्हर्सिटी इन इंडिया, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ द अकॅडमिक स्टँडर्ड इन टीचिंग, एक्झामिनेशन अँड रिसर्च, रेकग्नायझेशन ऑफ द युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटीला दर्जा देण्याचा, कॉलेजला काही दर्जा द्यायचा असेल तर ते कोण देणार आहे, UGC ची परमिशन लागते किंवा दर्जा लागतो. प्रोव्हाइड द फायनान्शियल ग्रँट्स ऑफ द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड कॉलेज. ही बघा आता AICT
हे युजीसी कॉलेजला फंडिंग देते किंवा युनिव्हर्सिटीला सुद्धा फंडिंग देते. ऍडवायझिंग द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर द पॉलिसीज रिलेटेड टू हायर एज्युकेशन, हे सगळं काम युजीसी करते. नंतर महत्वाच्या योजना कोणकोणत्या आहेत तर बघा, JRF ज्युनियर रिसर्च फेलो, नंतर SRF सिनियर रिसर्च फेलो, पोस्ट डॉक्टर फेलोशिप, नंतर SC ST मुलांसाठी MPhil आणि PhD परस्यू करण्यासाठी RGNF म्हणजे राजीव गांधी नॅशनल फेलोशिप, ही सुद्धा योजना युजीसीची आहे. नंतर एक नवीन योजना POP प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आलेली आहे 2022ला, युजीसीनं काढलेली आहे. आता बघा त्याच्यासाठी काय, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस कोण असू शकते, त्याचा उद्देश काय, तर बा युनिव्हर्सिटी ग्रँट टू अलाउ द इंडस्ट्री एक्सपर्ट अँड प्रोफेशनल टू टीच द इन द युनिव्हर्सिटी अँड कॉलेज, म्हणजे इंडस्ट्री मधला एक्सपर्ट असेल त्यांनी यायचं आणि कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायचं. पण त्यासाठी काही अटी अटी दिलेल्या आहेत की त्याचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे त्या फील्डमध्ये. नंतर मस्ट बी डिस्टिंग्विश एक्सपर्ट विथ द सिग्निफिकंट कंट्रीब्युशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, सोशल सायन्स मध्ये असलं पाहिजे त्याचं. आर्म फोर्स किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या, एंटरप्रेन्योरशिप, इंडस्ट्री सेक्टर असू द्या, मीडिया किंवा लिटरेचर या दिलेल्या सेक्टरमध्ये किंवा फील्डमध्ये त्याची मास्टरची किंवा एक्सपर्टाईज असली पाहिजे. त्याचा 15 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. नंतर PhD किंवा फॉर्मल अकॅडमिक क्वालिफिकेशन इज नॉट मेंडेटरी, त्यासाठी PhD डिग्री म्हणजे मेंडेटरी नाही. नंतर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस किती अपॉइंटमेंट होऊ शकतायत की एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रोफेसरची इंटेक जेवढी असेल तर त्याच्या 10% प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे नेमता येते. आता मॅक्झिमम ड्युरेशन किती असतात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा, तर त्याच्यामध्ये सांगितलं की शाल नॉट बी एक्सिडेड 3 इयर्स अँड एक्सटेंडेबल बाय 1 इयर, म्हणजे जास्तीत जास्त त्याचा 4 वर्षाचा प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा ड्युरेशन असतो. नंतर युजीसीचे NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2015ला सुरू केलं. त्याचा काय उद्देश होता, तर टू रँक द युनिव्हर्सिटी कॉलेज अँड टेक्निकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया, सगळ्यांना युनिव्हर्सिटीला रँक द्यायचा, कॉलेजला द्यायचा आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटला रँक द्यायचा आहे. तर रँक देण्यासाठी काय होते की क्वालिटी इम्प्रुव्हमेंट अँड ट्रान्सपरन्सी इन द हायर एज्युकेशन, त्यासाठी तो NIRF हे स्कीम युजीसीनं 2015ला सुरू केली होती. नंतर IOE इन्स्टिट्यूट ऑफ एमिनस हे सुद्धा 2017ला सुरू केली होती. द इन्स्टिट्यूट ऑफ एमिनस इज द स्कीम इज अन इनिशिएटिव्ह बाय युजीसी अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन टू डेव्हलप द वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी इन द इंडिया. आपण जे नेहमी म्हणतो की आपल्या भारतीय युनिव्हर्सिटीचा रँक कमी आहे, तर ते रँक वाढवा, भारतीय युनिव्हर्सिटीला जगात मान असावा, त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ एमिनस ही युजीसीनं 2017ला ही योजना सुरू केली होती. ऑब्जेक्टिव्ह काय होता IOEचा, टू इम्प्रूव्ह द ग्लोबल रँकिंग ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी, ग्लोबल रँकिंग मध्ये भारतीय युनिव्हर्सिटीची त्याचा रँकिंग सुधारणे हा एक ऑब्जेक्टिव्ह. दुसरा, क्रिएट हाय क्वालिटी इन्स्टिट्यूशन विथ वर्ल्ड क्लास टीचिंग अँड रिसर्च, वर्ल्ड क्लास टीचिंग रिसर्च प्रोड्यूस करणारे क्वालिटी इन्स्टिट्यूशन तयार करणे किंवा त्यांना प्रोत्साहन करणे यासाठी IOE ही योजना सुरू केली होती. नंतर आपण नॅक नेहमी ऐकतो. आता बघा, जे NBA हे कोणी चालू केलं होतं, AICT ना, आणि नॅक हे युजीसीचं आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युज होण्याचं कारण नाही. जरी दोन्हीची स्थापना 94ला झाली होती, परंतु नॅकचं मुख्यालय कुठे आहे, बँगलोरमध्ये आहे. NBA मुख्यालय दिल्लीमध्ये होतं, हे लक्षात घ्या. दोघांची स्थापना 94ला झाली होती, परंतु नॅक हे कोणाची संकल्पना आहे, हे युजीसीचे आहे. NBA AICTची आहे. ही दोघांची स्थापना 94ला झाली, परंतु NBA मुख्यालय दिल्लीला आहे, नॅकचं मुख्यालय बँगलोरला आहे. पर्पज काय आहे, नॅक इव्हॅल्युएट द क्वालिटी अँड परफॉर्मन्स ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. आता नॅक हे कॉलेजला दर्जा देते, युनिव्हर्सिटीला देते, त्या प्रोग्रामला नॅक दर्जा देत नाही. नॅक प्रोग्राम म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल नॅक अक्रेडिट असं म्हणत नाही. कॉलेज नॅक अक्रेडिटेड असते, युनिव्हर्सिटी नॅक अक्रेडिटेड असते, प्रोग्राम हा NBA अक्रेडिटेड असतो. इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा प्रोग्राम आहे, हे कॉलेज नाही किंवा युनिव्हर्सिटी नाही. तर प्रोग्रामला अक्रेडिटेशन करणं हे NBA करते आणि कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला अक्रेडिटेशन हे नॅक करते. नंतर फंक्शन काय आहे नॅकचं, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ द युनिव्हर्सिटी अँड कॉलेज, नंतर असेसमेंट अँड अक्रेडिटेशन ऑफ द इन्स्टिट्यूशन, प्रमोशन ऑफ द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन द हायर एज्युकेशन, हे सगळे त्याचे फंक्शन आहे. अक्रेडिटेशन बघा, अक्रेडिटेशन इज अ क्वालिटी सर्टिफिकेशन गिव्हन बाय द नॅक, त्याला आपण म्हणत असतो अक्रेडिटेड आहे कॉलेज. आता त्याची अक्रेडिटेशन व्हॅलिडिटी 5 वर्षासाठी असते आणि 8 ग्रेड मध्ये त्याचं डिवायडेशन म्हणजे A+, A++, A+A, B++, B+B आणि C आणि D अशा 8 ग्रेड मध्ये नॅकचं अक्रेडिटेशन
असते. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये मी सांगितल्या आहेत. फास्ट समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.